पुढचा प्रश्न आहे सार्क बद्दलचा. कायम सार्क आणि बिमस्टेक बद्दल प्रश्न विचारले जातात. राईट. ब्रिक्स, एससीओ, सार्क, बिमस्टेक, I2U2, G20 हे कायम विचारले जाणारे प्रश्न आहेत. मग काय विचारलं आहे बघा, सार्क अयशस्वी आहे आणि बिमस्टेक मग पर्याय आहे, हाच प्रश्न कायम विचारला जातो. स्वरूप समजून घ्या प्रश्नाचं, म्हणजे वारंवार तेच प्रश्न रिपीट व्हायला सुरू होतं. बघा, सार्क मध्ये दीर्घकालापासून आलेल्या ठप्प अवस्थेमुळे बंगालच्या उपसागर परिसरामध्ये प्रादेशिक संपर्क आणि सहकार्य वाढवण्यासाठी बिमस्टेकचे महत्व वाढलेलं आहे. बरोबर, मी आत्ताच सांगितलं. आणि याच लाईन्स वरती कायम प्रश्न येतो. बिमस्टेक आणि सार्क वरती असाच प्रश्न आधी युपीएससीला पण विचारलेला आहे, पुढे पण विचारतील तर सेम लाईन्स वरती विचारतील. काय की सार्क ठप्प आहे आणि मग बिमस्टेक पर्याय आहे का. ओके, प्रश्न काय विचारलाय बघा. मग भारताच्या शेजारील देशांबाबतच्या धोरणाला आणि इंडो पॅसिफिक धोरणाला पुढे नेण्यामध्ये बिमस्टेकची भूमिका विश्लेषित करा. पहिलं काय, भारताच्या शेजारील देशांबाबत, म्हणजे बिमस्टेकचे सदस्य कोण कोण आहेत हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि इंडो पॅसिफिक मध्ये सुद्धा भारताला कसं मदत होऊ शकते हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण हा मॅरिटाईम इनिशिएटिव्ह आहे. खूप सारे देश हे हिंद महासागरामध्ये येणार आहे, म्हणून बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह आहे. ओके, तर याला कसं टॅकल करायचं हे आपण बघूया. याच्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय लिहावं लागेल. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहावं लागेल, तर जे प्रश्नामध्ये सांगितलंय तेच आपल्याला अधोरेखित करावं लागेल. पहिलं की सार्क हे बंद पडलेलं आहे, म्हणजे डिसफंक्शनल झालेलं आहे सार्क. त्याच्यामुळे येणारे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे सहकार्याला येणारे अडथळे, आणि त्याच्यामध्ये बिमस्टेक हा पर्याय उभा राहतो. मग त्याची स्थापना कधी झाली वगैरे तुम्ही द्या. 1997 मध्ये स्थापन झालं. त्याचे सदस्य कोण देश आहेत हे तुम्हाला सांगावं लागेल. पाकिस्तानला वगळून, अफगाणिस्तानला वगळून बाकीचे देश जे आहेत ते याच्यामध्ये सदस्य होतात. साऊथ ईस्ट एशियाचे पण देश याचे सदस्य आहेत, हेही लक्षात ठेवा. थायलंड खूप महत्वाचा एक देश आहे याच्यामध्ये, तर तोही बदल तुम्हाला माहिती असला पाहिजे. ओके, आणि म्हणून दोन मुद्दे जे आपल्याला अधोरेखित केलेले की शेजारी राष्ट्रांबरोबर संबंध कसे सुधारायला मदत करतो, आता इथं अडथळे आणणार नाही. सार्क मध्ये पाकिस्तान काय अडथळे आणतोय. बिमस्टेक असा पर्याय की इट इज मायनस पाकिस्तान. पाकिस्तान नसला तर इथं अडथळे येणार नाहीत, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. मग इंट्रोडक्शन मध्ये सार्क बंद पडलेलं आहे. का बंद पडलंय सविस्तर नाही सांगायचं, बंद पडलंय. त्यामुळे दक्षिण आशियामध्ये सहकार्याला अडथळे निर्माण होतात आणि मग त्याला पर्याय म्हणून बिमस्टेक पुढे आलेला आपल्याला दिसतो. तर बिमस्टेक मध्ये इथं थायलंड आणि म्यानमार दोन महत्वाचे जे साऊथ ईस्ट एशियाचे गेटवे आहेत, आपल्याला साऊथ ईस्ट एशियामध्ये जाण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हे दोन देश इथं सदस्य आहेत. मग बाकी भूतान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, भारत आहे. म्हणजे हे मायनस पाकिस्तान आहे. पाकिस्तान याच्यामध्ये नाहीये आणि त्यामुळे सहकार्याला इथं मोठा वाव आहे हे आपण म्हणू शकतो. आणि मग पहिला जो मुद्दा आहे की भारताच्या शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध सुधारण्याला ही कशा मदत करू शकतो, तर बॉडीमध्ये पहिला जो मुद्दा आहे शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध, नेबरहुड मध्ये, तर पहिलं काय, कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी वाढवायला जास्तीत जास्त मदत करू शकतो. मग त्याच्यात BBIN प्रोजेक्ट असेल किंवा कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट असेल, IMT ट्रायलॅटरल हायवे असेल, इंडिया, म्यानमार, थायलंड याला ट्रायलॅटरल हायवे म्हणतात. कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट म्यानमार बरोबर आणि भारताला, म्यानमारला आणि ईशान्य भारताला जोडण्यासाठी खूप महत्वाचा प्रकल्प आहे. ते तुम्ही सांगू शकता. BBIN सांगू शकता. पाकिस्तान वजा झाल्यामुळे हे अडथळे दूर होतील. तर आपल्या शेजारील राष्ट्रांबरोबर हे संबंध वाढू शकतात, आपली कनेक्टिव्हिटी वाढू शकते. दुसरं महत्वाचं, सागरी सहकार्य मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतं. मग ते बांगलादेश बरोबर असेल, म्यानमार बरोबर असेल, थायलंड बरोबर असेल, ओके, श्रीलंकेबरोबर असेल, ते इथं शक्य होणार आहे. म्हणजे शेजारी प्रथम हे जे धोरण होतं आपलं, त्यातली काही उद्दिष्ट इथं ऑटोमॅटिकली पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं आहे, भारताचं शेजारी प्रथम धोरण इम्प्लिमेंट करायला किंवा अंमलात आणायला
याच्यामुळे ऑटोमॅटिकली मदत होणार आहे. जे सार्क मध्ये करणं शक्य नव्हतं, सार्कमुळे होऊ शकत नव्हत्या, त्या गोष्टी इथं आपण करू शकतो. आणि शेजारील राष्ट्रांना जी मदत देणं अपेक्षित होतं, तिथली क्षमतावर्धन करणं जे होतं, संबंध दृढ करणं जे होतं, ते इथं करता येऊ शकतं. चौथा मुद्दा लिहायचा, लोकांबरोबर संबंध वाढवले जाऊ शकतात. पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट हे वाढवलं जाऊ शकतं. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे की नेबरहुडमध्ये काय काय करू शकतो, कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर ट्रेड आहे, त्याच्यानंतर मॅरिटाईम सिक्युरिटी आहे, ओके, त्याच्यानंतर नेबरहुड फर्स्ट धोरण याची अंमलबजावणी करणं आहे. 4 पॉईंट तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये लिहिताय. पुढचा जो मुद्दा आहे की याच्यामुळे इंडो पॅसिफिक धोरणामध्ये आपल्याला कशी मदत होऊ शकते. तर इंडो पॅसिफिक मध्ये मदत म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा इंडियन ओशन रिजनमध्ये किंवा हिंद महासागरामध्ये प्रभाव वाढवता, याच्यामुळे तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला इंडो पॅसिफिक मध्ये पण स्थान प्राप्त होणार आहे. ओके, तर या देशांमध्ये चीनला तुम्ही काउंटर केलं की ऑटोमॅटिकली तुमचं इंडो पॅसिफिक मधलं स्थान हे सुद्धा इथं सुनिश्चित होताना आपल्याला दिसतंय. दक्षिण पूर्व आशियाला ऍक्सेस तुम्हाला या देशांमुळे मिळणार आहे. म्यानमार असेल, थायलंड असेल, याच्यामुळे हा IMT ट्रायलेटरल हायवे नंतर व्हिएतनाम पर्यंत वाढवण्यासाठी पण चर्चा सुरू आहे. तर म्हणजे पूर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये एंट्री मिळवण्याचं काम तुम्हाला बिमस्टेक करून देऊ शकतो. आणि तुम्ही जेव्हा दक्षिण पूर्व आशियामधलं तुमचं पोझिशन स्ट्रॉंग करता, तेव्हा ऑटोमॅटिकली इंडो पॅसिफिक मध्ये पण महत्वाचं स्थान तुम्हाला प्राप्त होईल. ओके, तर अशा प्रकारे हा मुद्दा लिहू शकता. आता याच्या कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, तर बे ऑफ बेंगॉल पॉझिटिव्ह कसं, बिमस्टेक पॉझिटिव्ह कसं आहे हेच लिहावं लागेल. आणि बिमस्टेक आणि शेजारी प्रथम धोरण हे एकमेकांशी कसे मिळते जुळते आहेत, आणि सार्कच्या अनुपस्थितीमध्ये भारताचं शेजारी प्रथम धोरण यशस्वी करण्यामध्ये बिमस्टेक कसं मदत करत आहे हे तुम्हाला कन्क्लुजन मध्ये इथं लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल स्कीम्स ज्या आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत गव्हर्नमेंटच्या, त्या तुम्हाला इथं हळूहळू आणता येऊ शकतात किंवा तुम्ही दाखवू शकता एक्झामिनरला की तुम्हाला त्या माहिती आहेत. ओके.